नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा. अशाच आणखीन बोधकथा तुम्हाला आपल्या चॅनेलवर ऐकायला मिळतील. या बोधकथा खास करून लहान मुलांसाठी देण्यात आल्या आहेत. पालक मुलांना बेड टाईमच्या वेळी या मराठी छान छान गोष्टी सांगून त्यांना बोध देऊ शकतात. या गोष्टी ऐकून लहान मुलांच्या विचारक्षमतेत वृद्धी होऊन त्यांची कल्पनाशक्ती वाढेल. तर चला बोधकथेला सुरुवात करूया. कथेचे नाव आहे श्रीमंत व्यापारी. एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती, परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. तो दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवत असे, परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळूहळू तो खूप श्रीमंत झाला, परंतु त्याला रोगाने विळखा घातला. तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता. त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टरांकडे जाण्याचा वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूममध्ये जाऊन झोपून गेला. जेव्हा त्याच्या नोकराने त्याला जेवायला विचारले, तेव्हा भूक नाही म्हणून त्याने जेवायला नाही म्हटले. अर्ध्या रात्री त्याच्या डोक्यात अतिशय वेदना व्हायला लागल्या. त्याला काही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्यासमोर त्याच्याच आकारा एवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, "मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे." तेव्हा तो माणूस भीत म्हणाला, "तू माझ्या शरीराला का सोडत आहेस? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो की या घरात राहण्याची अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात." आत्मा म्हणाली, "तुझे हे मोठे घर माझ्या काही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे, जे दिवसेंदिवस कमजोर होऊन अनेक रोगाने ग्रस्त झाले आहे. तू कल्पना कर, अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहेस आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही." एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली. तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. काय मग कथेतून बोध मिळाला ना? खरंच आजचा माणूस फक्त पैशाचा मागे लागला आहे. तो तहान भूक देखील विसरला आहे. शरीराकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नाही. पण तुम्ही तुमच्या शरीराची नक्की काळजी घ्या. कथा आवडली असेल तरच लाईक करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.